नमस्कार. आपण सर्वांना शारदीय नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण नवरात्री व्रताची एक अलौकिक कथा ऐकणार आहोत. जो कोणी ही कथा श्रद्धेने व मनपूर्वक ऐकतो त्याचे सर्व दुःख दूर होतात आणि त्याला सुख समृद्धी, धनधान्य व संतती सुखाची प्राप्ती होते. ज्याने ही कथा श्रद्धेने ऐकली तर त्याच्या जीवनातील सर्व दुःख नाहीसे होतात, पापांचा नाश होतो आणि सुख समृद्धीचा वर्षाव होतो. तर चला आपण या पवित्र क्षणी माता राणीचं स्मरण करून कथेला सुरुवात करूया. एकेकाळी कैलास पर्वतावर भगवान शिव ध्यानमग्न बसले होते. अचानक पर्वतावर एक दिव्य प्रकाश पसरला. हातात विनाद घेतलेले नारायण नारायण जप करणारे देवर्षी नारायणजी त्यांच्या समक्ष उभे राहिले. ते त्यांच्या नेहमीच्या हसऱ्या चेहऱ्याने आणि जिज्ञासू भावनेने भगवान शिवांच्या पुढे गेले. त्यांच्या आगमनाने परिसरात नंदनवनासारखी सुगंधी झुळूक पसरली. भगवान शिवांनी मंद स्मित हास्य करत डोळे उघडले आणि म्हणाले, देवर्षी, आपण नक्कीच काही महत्वाची बातमी घेऊन आला आहात का? नारदजी नम्रतेने हात जोडून म्हणाले, प्रभू, आज मी कोणताही समाचार घेऊन आलेलो नाही, तर एक अनमोल रहस्य जाणण्यासाठी आलो आहे. मला नवरात्री व्रताचे महत्त्व जाणून घ्यायचे आहे. हे व्रत केल्याने कोणते फळ मिळते आणि यामध्ये विशेषता काय आहे, हे कृपया मला सांगावे. भगवान श्री शंकर मंद स्मित हास्य करून म्हणाले, हे ब्रह्मनंदन, तुम्ही अत्यंत चांगला प्रश्न विचारला आहे. तुमच्या माध्यमातून संपूर्ण जगाला या व्रताचे महत्त्व समजेल. ध्यानपूर्वक ऐका. मी तुम्हाला या व्रताची महान कथा सांगतो. जो कोणी ही कथा मनापासून श्रद्धेने ऐकतो त्याचे सर्व पाप नष्ट होतात आणि त्याच्यावर माता दुर्गेची कायम कृपा राहते. प्राचीन काळी एका देशात एक गरीब शेतकरी राहत होता. त्याचं नाव होतं माधव. त्याला 3 मुलं होती. धनाभावामुळे घरात नेहमी दुःखाचे वातावरण असे. त्याच्याकडे स्वतःची शेती नव्हती. व्यापारासाठी पैसाही नव्हता. तो दिवसभर इतरांच्या शेतात मजुरी करायचा आणि जे पैसे मिळायचे त्यामध्ये तो त्याचं घर चालवायचा. अशा प्रकारे त्याचा संसार हा खूप हालपेष्टेमध्ये जगत होता. कधी कधी मुलांना अन्न देखील खायला नसे. रात्री उपाशी पोटी झोपावे लागत होते. तो स्वभावाने अत्यंत निर्मळ आणि दयाळू होता. तो दररोज देवतांची व पितरांची पूजा करीत असे. घराच्या दारी आलेल्या अतिथींचा तो आदरपूर्वक सत्कार करीत असे. त्यानंतर जे काही उरत असे त्यावर तो स्वतःचा उदरनिर्वाह करत होता. एके दिवशी एक तपस्वी ब्राह्मण माधव नावाच्या त्या शेतकऱ्याच्या घरी गेले. माधव त्या ब्राह्मण महात्म्यांना पाहून खूप आनंदी झाला. त्याने त्याच्या परीने दानधर्म केला. त्यांचं आदरपूर्वक सत्कार केला. त्यानंतर हात जोडून प्रणाम केला. त्याने अत्यंत व्याकुळ मनाने आपली व्यथा त्या साधू महात्म्यांना सांगितली. हे ब्राह्मण देवता, जर तुम्ही आमच्या अतिथी धर्माने प्रसन्न झाला असाल तर मी तुम्हाला काही विचारू शकतो का? माधवची ही वाणी ऐकून तो ब्राह्मण म्हणाला, हे पुत्रा, नगरामध्ये सर्वत्र चर्चा आहे की तू एक महान दानी आहेस, पुण्यात्मा आहेस. अतिथींचा तू अत्यंत प्रेमाभावाने सत्कार करतोस. याच कारणाने मी तुझ्या घरी आलो आहे. कृपया संकोच करू नकोस. जे काही शंका असेल मनात ती विचार. तेव्हा माधवने हात जोडून
करुण स्वरात विचारलं, हे ब्राह्मण देवता, कृपया मला सांगा, माझे दारिद्र्य नक्की कधी नाहीसे होईल? या दारिद्र्यामुळे मी माझ्या कुटुंबियांचे पालन पोषण करू शकत नाही. मला धनवान होण्याची किंचितही इच्छा नाही. मी इतकेच इच्छितो की माझे कुटुंब 2 वेळचे जेवण मिळवू शकेल आणि मी माझ्या कुटुंबाचा सांभाळ करण्यास समर्थ होऊ शकेल. माझे पुत्र भुकेने व्याकुळ होऊन रडतात. त्यांचा हा दुःख मिश्रित रडलेला चेहरा पाहून मला खूप त्रास होतो. इतके बोलून माधव रडू लागला आणि पुढे म्हणाला, हे ब्राह्मण देवता, आज मी माझ्या रडणाऱ्या लेकरांना घराबाहेर काढून दिले आहे. ती कुठेतरी निघून गेली आहेत. माझे हृदय आता शोकाच्या अग्नीत जळत आहे. धनाच्या अभावामुळे नगरातील लोक मला टोमणे मारतात. पण मी काय करू? माझ्याकडे धन नाही आणि मी माझ्या मुलीचे लग्न करू शकेल, तिचं कन्यादान करू शकेल असं मला नाही वाटत. ह्याच कारणामुळे मी खूप चिंतित आहे. मी खूप व्यथित आहे. हे दयानिधान, तुम्ही विद्वान व तपस्वी आहात. कृपया माझ्या या समस्येचे समाधान करा. मला विश्वास आहे की तुम्ही नक्कीच माझी मदत कराल. त्याच्या या याचनेने ते ब्राह्मण महात्मा अतिशय प्रसन्न झाले आणि म्हणाले, हे पुत्रा, मी तुझे दुःख जाणून घेतले आहे. तू चिंता करू नकोस. मी तुला नक्कीच उपाय सांगतो. आता तू नवरात्री व्रताचे अनुष्ठान कर. यात माता भगवतीची पूजा कर, उपासना कर, हवन कर. सकाळ संध्याकाळ आदिशक्ती मायेचा मंत्र जाप कर. यामुळे तुझे सर्व कार्य सिद्ध होतील. तुझे दारिद्र्य नाहीसे होईल. तुझ्या घरात सुख समृद्धी येईल. जो कोणी मनुष्य नवरात्री व्रत करतो त्याचे सर्व मनोरथ पूर्ण होतात. हे व्रत ज्ञान, मोक्ष देणारे, सुख व संतती देणारे आहे. शत्रूंचा संपूर्ण नाश करणारे आहे. हे ऐकून माधव खूप प्रसन्न झाला. त्याने त्या ब्राह्मणाला आपलं गुरु मानलं आणि त्यांच्याकडून देवीच्या मंत्रांची दीक्षा घेतली. त्यानंतर माधव अत्यंत भक्तिभावाने नवरात्रीमध्ये मंत्रजाप करत होता आणि विविध विधी व उपायांनी माता भगवतीची पूजा करत होता. अशा प्रकारे माधवने अनेक वर्ष नवरात्री व्रताचे अनुष्ठान केले. मग शेवटच्या दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास साक्षात माता दुर्गा त्याला दर्शनास प्रकट झाली आणि म्हणाली, हे पुत्रा, तुझ्या भक्ती आणि पूजेने मी अत्यंत प्रसन्न झाले आहे. तुला जे काही इच्छा असेल ते निर्भयपणे माग. तुला जे काही हवं असेल ते मी तुला प्रदान करेल. साक्षात माता दुर्गा त्याच्या समोर उभ्या होत्या. हे पाहून माधव गोंधळून गेला. त्याच्या डोळ्यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू चमकू लागले. माता दुर्गेच्या त्या अद्भुत दिव्य स्वरूपाकडे पाहून तो थरथर कापू लागला. हे मा, माझी कुठलीच कामना नाही. तुमच्या दर्शनानेच माझे सर्व दुःख नाहीसे झाले आहे. फक्त माझ्यावर एवढी कृपा करा की माझ्या पुत्र आणि पुत्रींना रोज पोटभर अन्न मिळावे. ते कधीच उपाशी झोपू नयेत. माधवची विनम्रता पाहून आणि निराधार अवस्था पाहून माता राणीला खूप दया आली. माता दुर्गा मधुर हास्य करत म्हणाल्या, हे पुत्रा, मी तुझ्या खऱ्या भक्तीने आणि तुझ्या तपाने प्रसन्न झाली आहे. तुझे दारिद्र्य आता संपेल. तुझे घर धनधान्याने भरून जाईल. तुझ्या कुटुंबातील सर्व समस्या संपून जातील. तुझ्या मुलांनाही उत्तम भविष्य मिळेल आणि तुझ्या मुलीचे लग्न लवकरच होईल. मी तुला हे वरदान देते. असं म्हणताच त्या क्षणी त्या ठिकाणी एक दिव्य प्रकाश प्रकट झाला आणि ते ठिकाण देवी दुर्गा मातेच्या तेजाने भरून गेले. त्यांचे दारिद्र्य नाहीसे झाले. पाहता पाहता त्यांच्या छोट्याशा घराच्या जागी एक विशाल महाल उभा राहिला. त्या महालात सोन्या हिऱ्यांचा आणि अमूल्य रत्नांचा साठा भरला गेला.
त्यांची सर्व मुले हे अद्भुत दृश्य पाहून आनंदाने तृप्त झाले. माधवकडे आता केवळ आपल्या कुटुंबासाठी अन्न मिळावे एवढीच समस्या नव्हती, तर तो आता इतरांनाही मदत करत होता. काही दिवसांनी माधवच्या मुलीला एक चांगलं स्थळ आलं आणि तिचं लग्न झालं. तिचा संसार हा खूप सुखात सुरू झाला. यामुळे माधव खूप आनंदी झाला. इतका श्रीमंत झाल्यानंतरही माधवने आपली भक्ती आणि श्रद्धा कधीच सोडली नाही. तो रोज मातेची पूजा करीत होता आणि तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करीत होता. त्याचे जीवन आता आनंद आणि समृद्धीने भरले होते. त्याच्या कुटुंबानेही माता दुर्गेप्रती आपली भक्ती आणि श्रद्धा समर्पण केली होती. पुढे भगवान शिवजी म्हणाले, हे देवर्षी, या प्रकारे मी तुम्हाला नवरात्री व्रताची महान कथा सांगितली आहे. ही कथा ऐकल्यानेच प्रत्येक जणाचे सर्व कार्य यशस्वी होतात. जो मनुष्य पूर्ण नवरात्री व्रत आणि उपवास करत नाही, तो प्रथम आणि अंतिम दिवसाचा उपवास करू शकतो. त्याला त्याचे फळ मिळू शकते. हे देवर्षी, नवरात्राच्या शेवटच्या दिवशी रात्री पूजन, हवन, कन्यापूजन आणि ब्राह्मण भोजन अवश्य करावे. असे केल्याने त्याचे व्रत सफल होते. भूमंडळात जितकेही प्रकारचे व्रत आणि दान आहेत, ते या सर्व नवरात्री व्रताच्या तुल्याने काहीच नाही. कारण हे व्रत नेहमीच धान्य प्रदान करणारे, सुख व संतती वाढवणारे, आयुष्य आणि आरोग्य देणारे, तसेच स्वर्ग आणि मोक्ष प्रदान करणारे आहे. ज्या स्त्रीला संतान प्राप्तीची कामना आहे, तिने हे सौभाग्यदायी आणि कल्याणकारी व्रत विधीपूर्वक सच्च्या श्रद्धेने करावे. या व्रताचे अनुष्ठान केल्याने सर्व मनोरथ पूर्ण होतात. पूर्वजन्मी ज्यांनी हे उत्तम व्रत केलेले नाही, ते या जन्मी रोगग्रस्त, दारिद्र्य आणि संतानहीन होतात. पुढे भगवान शिवजी नारदजींना म्हणाले, हे देवर्षी, आता मी तुम्हाला आणखी एक कथा, एक नैतिक आणि अलौकिक कथा सांगतो. लक्षपूर्वक ऐका. पुढील कथा ही लवकरच अपलोड होईल. ही कथा आवडली असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून या प्रकारच्या अजून कथा तुमच्यासाठी आम्ही घेऊन येऊ. त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन अशा कथेसह. तोपर्यंत धन्यवाद. शुभ नवरात्री.